पायथागोरसच्या सिद्धांतामध्ये ऑटोमॅटिकच गेलो आपण आज पायथागोरसचा सिद्धांत पाहणार आहोत। पायथागोरस या शास्त्रज्ञाच्या नावावरून ह्या पायथागोरसच्या सिद्धांताचा रचना केलेली आहे। पायथागोरस या शास्त्रज्ञाने किंवा गणितीय तज्ञाने पायथागोरसचा सिद्धांत हा काटकोन त्रिकोणा संदर्भात लागू पडतो हे लक्षात ठेवायचं आहे। हे सांगितलं होतं मी। या ठिकाणी त्रिकोण एबीसी मी काढलेला आहे आणि एबीसी त्रिकोणामध्ये काटकोन करणाऱ्या बाजू आहेत ए बी आणि बी सी। त्याचबरोबर काटकोनासमोरील बाजू म्हणजे कर्ण असतो, हा कर्ण आहे ए सी। आता मी तुम्हाला याच्यामध्ये एक गोष्ट सांगणार आहे की काटकोनावरील बाजू कर्णावरील या ठिकाणी चौरस मी दिलेले आहेत। तर चौरस मोजूयात आपण 1 2 3 4 5 5 चौक 5 5 25 एकूण किती चौरस झालेले आहेत? 25 चौरस। आता बाजू बीसी वरील चौरस बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 इथले किती चौरस झालेत? 9 झाले। आणि बाजू एसी वरचे बघा 4 चौक 16 चौरस झाले। म्हणजे पायथागोरसचा सिद्धांत हेच सांगतो की कर्णावरील बाजूंचे चौरसांचे क्षेत्रफळ हे इतर दोन बाजूवरील चौरसाच्या क्षेत्रफळांच्या बेरजे एवढे असते। तर प्रमेय काय सांगतो मग बघा, सिद्धांत काय सांगतोय आपल्याला? सिद्धांत सांगतो तर सिद्धांत आपल्याला हे सांगतो आहे की सिद्धांत आपल्याला हे सांगतो आहे, लक्षात ठेवायचंय। चला हा सिद्धांत काय सांगतो आपल्याला मी तुम्हाला सांगत होतो। तर काटकोनाच्या कर्णावरील चौरसाचे क्षेत्रफळ काटकोन त्रिकोणामध्ये सिद्धांत आपल्याला हे सांगतो की काटकोन त्रिकोणामध्ये कर्णावरील चौरसाचे क्षेत्रफळ हे इतर दोन बाजूवरील चौरसांच्या क्षेत्रफळा एवढे असते। आपण या ठिकाणी मी तुम्हाला दिलेलं आहे इथं 25 आहेत कर्णावरील चौरसाचे क्षेत्रफळ आणि इतर दोन बाजू इथं 16 आणि 9। तर मग आपण करून बघूयात। बघा कर्ण काय सांगतोय बघा, कर्ण वर्ग किंवा कर्ण बरोबर काटकोन करणारी एक बाजू अधिक दुसरी बाजू। आता कर्ण किती आहे? कर्णावरील 25, काटकोन करणारी एक बाजू किती आहे? 16 अधिक 9 म्हणजे 25 बरोबर 25। या ठिकाणी हे लक्षात घ्यायचं आहे की कर्णावरील चौरसाचे क्षेत्रफळ किती आहेत? कर्णावर किती चौरस आहेत? तर 25 चौरस आहेत। म्हणजे 25 चौशेमी त्याचं क्षेत्रफळ आहे। आणि त्याचबरोबर बाजूवरील दुसरे दोन बाजू आहेत, त्या दोन बाजूवरील चौरसाचे क्षेत्रफळ हे 16 आणि 9 आहे म्हणजे 25 आहे। म्हणजे हेच लक्षात घ्यायचं आहे आपल्याला की काटकोन त्रिकोणामध्ये कर्णाचा जो वर्ग आहे त्या वर्गा इतकी दुसऱ्या दोन बाजूंचा वर्ग असतो। म्हणून उदाहरणामध्ये आपण जर लक्षात घेतलं, कर्ण आहे लेंथ ऑफ AC स्क्वेअर इज इक्वल टू लेंथ ऑफ चला AC चा वर्ग बरोबर लेंथ ऑफ AB चा वर्ग अधिक लेंथ ऑफ BC चा वर्ग। आता बघा मी इथं तुम्हाला बाजू दिल्या होत्या, कर्णाचा वर्ग म्हणजे 5 चा वर्ग बरोबर AB चा वर्ग म्हणजे इथं कितीचा वर्ग? 4 चा वर्ग अधिक 3 बाजू दिली होती म्हणजे 3 चा वर्ग। म्हणून 5 चा वर्ग 25 बरोबर 4 चा वर्ग 16 अधिक 3 चा वर्ग 9 म्हणजे 25 बरोबर 25। म्हणजेच या ठिकाणी एक लक्षात घ्यायचं आहे, कर्णावरील चौरसाचे क्षेत्रफळ हे इतर दोन बाजूवरील चौरसांच्या क्षेत्रफळा एवढे असते असं तुम्हाला मी सांगितलं होतं। म्हणून
इथं सुद्धा आपण एक चौरस मोजून केलं, दोन्हीचं 25-25 आलं. आणि बाजू जर लक्षात घेतल्या आपण या ठिकाणी, तर बाजू ज्या आहेत त्या बाजू सुद्धा आपण काय केलेल्या आहेत, 5चा वर्ग अधिक बरोबर 4चा वर्ग अधिक 3चा वर्ग. म्हणजे काटकोन त्रिकोणामध्ये कर्णावरील चौरस क्षेत्रफळ इतर दोन बाजूवरील चौरसाच्या क्षेत्रफळा एवढे असते, हे लक्षात ठेवायचं आहे. दिलेलं उदाहरण व्यवस्थित वाचा. पायथागोरसच्या सिद्धांतावरील हे उदाहरण आहे. आपण इथं लक्षात घ्यायचं आहे की काटकोन त्रिकोणाच्या संदर्भामध्ये मी पायथागोरसचा सिद्धांत लागू पडतो हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. तर प्रश्न असा आहे, काटकोन त्रिकोणामध्ये एका काटकोन त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या बाजू अनुक्रमे 9 सेमी व 12 सेमी आहेत, तर त्या त्रिकोणाचा कर्ण किती सेमी असेल? तर पायथागोरसचा सिद्धांत सांगतो कर्ण वर्ग बरोबर एक बाजू, शॉर्टकट मध्ये लिहितो, अधिक दुसरी बाजू वर्ग. आता कर्ण काढायचा आपल्याला, म्हणून 9चा वर्ग अधिक 12चा वर्ग बरोबर 9चा वर्ग आहे 81, 12चा वर्ग आहे 144. बेरीज करा दोन्हीची, 5 4 आणि 1 5, 8 आणि 4 12 शिला 2चा हात झाला 1 2 225. आता पहा इथं कर्ण वर्ग आहे की नाही, काय आहे ते इथं कर्ण वर्ग आहे, म्हणून ह्या दोन्ही बाजूचं वर्गमूळ घ्यायचं. काय करायचं, दोन्ही बाजूचे वर्गमूळ घेऊ. आता पहा इथं कर्णाचं वर्गमूळ घेतलं, कर्णाच्या वर्गाचं वर्गमूळ इथं झाला कर्ण, याचं वर्ग काढून टाकला म्हणजे वर्गमूळ झालं. 225चं वर्गमूळ घेतलं 15, म्हणून काय झालं या ठिकाणी कर्ण हा 15 सेमी आहे. आलं लक्षात का काय सांगतोय ते? मग पायथागोरसच्या प्रमेयाचे त्रिकूट आपण लक्षात घ्यायचे आहेत. जर त्रिकूट आपल्याला सर्व पाठ असतील तर आपल्याला इतके उदाहरण सोडवायची गरज नाही, तुम्ही डायरेक्ट उत्तर त्याचं लिहू शकता. मग इथं आता काटकोन त्रिकोणाच्या बाजूच्या लांबीदर्शक गटास पायथागोरसचे त्रिकूट असे म्हणतात. मी इथे एक त्रिकोण काढलेला आहे. या त्रिकोणामध्ये 4 आणि 3 ह्या दोन बाजू दिलेल्या आहेत आणि त्याचा कर्ण दिलेला आहे. तर या दोन त्रिकूट का म्हणायचं, तर या दोन बाजूंचा काटकोन करणाऱ्या बाजूंच्या लांबीचा वर्ग, या दोन्हींची जर बेरीज केली, वर्गांची जर बेरीज केली, तर 5च्या म्हणजे कर्णाच्या वर्गा एवढी येते. इथं आपण हा आताच पाहिलेला आहे. तर 3 4 5 उदाहरणार्थ या संख्या काय आहेत, त्रिकूट आहेत. त्रिकुटे काढण्याची पहिली पद्धती आपण लक्षात घेतली असेल. या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की पट काढायची. मूळ आपला बेस आहे 3 4 आणि 5, हे पायथागोरसच्या प्रमेयाचं त्रिकूट आहे. मग त्याची जर पट करत गेला आपण तर ते पायथागोरसच्या प्रमेयाचे त्रिकूट असतं. आता इथं पहा, दुप्पट केली तर 3 2 6, 4 2 8 आणि 5 2 10, हे सुद्धा पायथागोरसच्या प्रमेयाचं त्रिकूट आहे. आपण हे आहे की नाही बघा, इथं एक आपण काढून बघूयात आहे की नाही. 6चा वर्ग अधिक 8चा वर्ग बरोबर 10चा वर्ग. 6चा वर्ग 6 6 36, 8चा वर्ग 8 8 64 बरोबर 10चा वर्ग 100. या दोन्हीची बेरीज केली आली 100 बरोबर याची आली 100. म्हणजे हे पायथागोरसच्या प्रमेयाचं त्रिकूट आहे. तसंच त्याची 3 पट केली, 9 12 आणि 15, 3 3 त्रिक 9, 4 त्रिक 12, 5 त्रिक 15. तशीच त्याची 4 पट केली बघा, 3 चौक 12, 4 चौक 16, 5 5 5 चौक 20. 5 पट केली, 3 5 15, 4 5 20 आणि 5 5 25. हे सुद्धा पायथागोरसच्या प्रमेयाचं त्रिकूट आहे. असं आपण 5 पट केली, 6 पट केली, 7 पट केली, 8 पट केली, 9 पट केली, 10 पट केली. तर आपण हे लक्षात घ्यायचं आहे की तो या बाजू असणारा त्रिकोण हा काटकोन त्रिकोण असतो. तुम्हाला प्रश्न विचारतात 15 10 15 20 आणि 25 सेमी बाजू असणारा काटकोन त्रिकोण आहे की नाही. तर हा डोळे झाकून लिहायचा. जर या बाजू असतील तर तो काटकोन त्रिकोण असतो, कारण हे काटकोन त्रिकोणाच्या पायथागोरसच्या प्रमेयाचं त्रिकूट आहे. म्हणजे असं आपण त्रिकोण 5 पट 10 पट 15 पट 20 पट जर आला असेल, मग त्याला आपण लक्षात घ्यायचं, जर त्या 3च्या पटीत आहेत की नाही, 4च्या पटीत दुसरी संख्या आहे का, आणि 5च्या पटीत तिसरी संख्या आहे का. जर ती संख्या 3च्या पटीत असेल आहे का नाही, म्हणजे इथं मी जर लिहिलं 30 40 आणि 50,
30, 40 आणि 50 हे पायथागोरसचं त्रिकूट आहे का, किंवा हा काटकोन या बाजू असणारा काटकोन त्रिकोण आहे की नाही. तर आपण लक्षात घ्यायचं, मग 3च्या पटीमध्ये ही 3च्या 10 पट आहे की नाही, 10 पट आहे म्हणजे 30, हे बी 10 पट आहे आणि हे बी 10 पट आहे. जर असं असेल 4च्या पटीत हे 10 पट आहे आणि हे 50 हे सुद्धा 5च्या पटीत 10 पट आहे, म्हणजे 3च्या पटीत जेवढ्या आहेत तेवढ्या 4च्या पटीत दुसरी संख्या आणि 5च्या पटीत तिसरी संख्या जर असेल तर ते पायथागोरसच्या प्रमेयाचं त्रिकूट असतं, हे लक्षात ठेवायचं आहे. परत सांगतो, 3, 5, 7, 9, 11, 13 अशा विषम संख्येपासून सुरुवात करून त्रिकूट मिळवणे ही दुसरी पद्धती आहे. मूळ बेस आहे आपला 3, 4, 5 त्रिकूट आहे. आता 3चा वर्ग बरोबर 9, म्हणजे 3च्या वर्ग जो आलाय 9, त्या 9ची अशी फोड करायची आपण की जवळच्या संख्येची बेरीज 9 असली पाहिजे, म्हणजे 4 आणि 5 ची बेरीज 9 आहे, म्हणून 3, 4 आणि 5, 3, 4 आणि 5 ही त्रिकूट आहे. त्याचबरोबर त्या 3च्या नंतरची 5 ही संख्या आहे विषम संख्या. मग आता ह्या विषम संख्या 5चा वर्ग 25 आहे, 25 ची अशी फोड करा. तुम्हाला जर ह्याची फोड येत नसेल त्याला 2 ने भागा, भागल्यानंतर जी संख्या मिळेल त्याच्या पुढची संख्या घ्यायची. 2 ने भागल्यानंतर किती आलं, 2 ने याला भागलं तर एक बाकी उरेल, म्हणजे भागाकार जो आलाय ती एक संख्या आणि बाकी बेरीज करून एक संख्या, म्हणजे 12 आणि 13 25, म्हणजे या ठिकाणी 5, 12 आणि 13 ही त्रिकूट आहे. त्याचबरोबर पुढची संख्या विषम 5च्या नंतरची विषम संख्या 7 आहे, तर 7चा वर्ग हा 49 आला, म्हणजे 49 जर आपल्याला जर ह्याची फोड करता येत नसेल तर डायरेक्ट भागायचे 49ला 2 ने. 2 ने भागितलं बघा, 2 दोन्ही 4 आणि 2 चौक 8, खाली किती होईल 24 घेतलं आणि 24 मध्ये उरलेली बाकी मिळवा, दुसरी संख्या होईल, म्हणजे 24 आणि 25 याची काय आहे तर 49 बेरीज आहे, म्हणून 24, 25, 7, 24, 25 हे त्रिकूट मिळालं. म्हणजे हे सर्व त्रिकूट आहेत, हे सर्व आपल्याला त्रिकूट मिळाले आहेत. तशा पद्धतीने तुम्ही चौथी 9ची करू शकता, त्याचबरोबर 5वा तुम्ही 11ची करू शकता, त्रिकूट काढू शकता. त्यानंतर तुम्ही 6वं पुन्हा 13चे करू शकतो. अशा पद्धतीने तुम्ही त्रिकूट मिळवू शकता. जर दिलेली संख्या विषम संख्या असेल तर ती विषम संख्यापासून तुम्ही त्रिकूट मिळवू शकता, म्हणजे कोणती संख्या हे त्रिकूट, कोणत्या संख्या त्रिकूटामध्ये आहेत. तर आपण 13ची पाहूयात बघा. 13चा वर्ग आहे 169 आहे का नाही. आता 169 ला 2 ने भागा, 169 ला 2 ने भागायचं, 2 1 2, 2 8 16, खाली उरले 9, 9 ला आता भागा, 2 चौक 8 म्हणजे 84, 84 आणि 85 किती, 84 आणि 85 यांची बेरीज किती आली बघा बरं, 5 आणि 4 9, काहीच नाही, 8 दोन्ही 16 आलं का, 269. म्हणजे त्रिकूट किती आहे 13, 84 आणि 85 हे झालं त्रिकूट. म्हणजे अशा पद्धतीने आपण त्रिकूट काढू शकतो. कितीही त्रिकूट आपण अशा पद्धतीने काढू शकतो, हे लक्षात ठेवायचं आहे. तिसरी पद्धत आहे आपल्याला, मूळ बेस आपला आहे 3, 4 आणि 5 हे त्रिकूट आहे. हे त्रिकूट जर असेल तर बघा 3, 4 आणि 5 या संख्या 3 आहेत, याच्यापासून आपल्याला त्रिकूट तयार करायचे. तर याच्यामधली समसंख्या घेऊन आपण त्रिकूट तयार करायचे. याच्यामधली समसंख्या आहे 4, 4 ला 2 ने गुणलं, 4 ला 2 ने गुणल्यानंतर 8 आलं, 8 ही संख्या एक झाली त्रिकूटामधली संख्या. आता 8 ला 2 ने गुणा, 8 ला काय करायचं 2 ने गुणायचं, झालं 16, इथं काय आलं 16 आलं. आता 16 मध्ये काय करायचं आपण, एक वजा करायचं आणि एक मिळवायचं, ते दोन्ही संख्या त्रिकूटामधल्या असतील, म्हणजे 16 वजा 1 बरोबर 15. म्हणजे 16 जी संख्या आली 8 ला, ज्या पहिली संख्या जी मिळाली आपल्याला त्या संख्येला 2 ने गुणून जो गुणाकार आलाय त्याच्या अगोदरची एक संख्या आणि नंतरची एक संख्या घ्यायची, ते असतं त्रिकूट. आता बघा दुसरं घेऊ आपण याच्यामध्ये. आता या 4 ला 3 ने गुणून बघू, 4 गुणिले 3 बरोबर आलं, सॉरी 4 गुणिले 3 4 त्रिक 12, 4 त्रिक 12. आता ह्या 12 एक झाली संख्या आपल्या त्रिकूटामधली. आता 12 ला काय करायचे, पुन्हा 3 ने गुणायचे, 12 गुणिले 3 12 त्रिक 36. आता 36 च्या अगोदरची एक संख्या आणि नंतरची संख्या, अगोदरची आहे 35, नंतरची आहे 37, म्हणजे हे झालं त्रिकूट. हे काय झालं तर त्रिकूट. लक्षात आलं काय सांगतो मी, सुरुवातीला 4 ला 3 ने गुणलं,
सुरुवातीला 4 ला 2 ने गुणलं, नंतर 3 ने गुणा, नंतर 4 ने गुणा, नंतर 5 ने गुणा, नंतर 6 ने गुणा, अशा पद्धतीने त्रिकूट तुम्ही काढू शकता. आता आपण इथं नंतर काय करू, आपण डायरेक्ट 10 ने गुणून करू. बघा आता पहा, तिसरं त्रिकूट आपण डायरेक्ट काढू. 4 ला उदाहरणार्थ 7 ने गुणून काढू. 4 7 28, 28 एक झाली संख्या त्रिकूटातली. त्यानंतर 28 ला पुन्हा आणखी 7 ने गुणायचं. गुणाकार किती आला बघा, 7 8 56 आणि 7 2 14, 14 5 19 म्हणजे 196. आता 196च्या जवळच्या संख्या घ्यायच्या, 196च्या अगोदरची आणि नंतरची. 195 आणि 100 किती तर 97. हे झालं त्रिकोण. काही अवघड नाही, एकदम सोपं आहे. अशा पद्धतीने आपण कितीही संख्या, कितीही त्रिकूट काढू शकतो. दिलेल्या संख्याचे त्रिकूट काढण्यासाठी एकदम सोपी पद्धती आहे. अशा 3 पद्धती तुम्हाला दिलेल्या आहेत. जेवढे मी या ठिकाणी त्रिकूट दिलेले आहेत तेवढे त्रिकूट तुम्ही मला नंतर सांगायचे आहेत. पायथागोरसच्या प्रमेयाच्या त्रिकूटावरचे एक उदाहरण मी तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. 16, 63 आणि 65 सेमी बाजू असणारा त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे की नाही हे ओळखा. आता यावेळेस आपण काय करायचं, हे पायथागोरसच्या प्रमेयाचं त्रिकूट आहे की नाही, आपल्याला पाठ तर असेल किंवा नसेल. पाठ जर असलं तर ठीकच आहे, पाठ नसेल तर आपण काय करायचंय, अशा पद्धतीने काढायचे. मग पहिली लहानात लहान संख्या घ्यायची. त्या 3 पैकी त्या लहान संख्या कोणत्या संख्येचा गुणाकार आहे, म्हणजे 4चा मूळ संख्या आपली काय आहे, त्याच्यामध्ये 4 आहे. 4 ला कितीने गुणल्यानंतर 16 आलं, तर 4 चौक 16 म्हणजे 4 चौक 16 आलंय, म्हणून ह्या 16ला पूर्ण 4 ने गुणून बघायचं. 16ला 4 ने गुणल्यानंतर 64 आलं. मग ह्या उरलेल्या संख्या आहेत त्याच्या अगोदरची एक आणि नंतरची आहे का हे पाहायचं. तर 64च्या अगोदरची आणि नंतरची संख्या आहे, म्हणून 16, 63 आणि 65 हे पायथागोरसच्या प्रमेयाचं त्रिकूट आहे. आणि जर त्रिकूट असेल तर तो काटकोन त्रिकोण असतो, हे लक्षात ठेवायचं आहे. पहा या ठिकाणी काय झालंय, तर पायथागोरसचा प्रमेय काटकोन त्रिकोण दिलेला आहे. या काटकोन त्रिकोणामध्ये आपल्याला कर्ण दिलेला आहे 25, एक बाजू दिलेली आहे 15. तर आपल्याला दुसरी बाजू काढायची. जर काटकोन त्रिकोणामध्ये कर्णाचा वर्ग बरोबर एका बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग हे सूत्र वापरायचं आहे, परंतु आपल्याला सूत्र न वापरता आपण हे उदाहरण सोडवायचं आहे ट्रिक नुसार. मग याची ट्रिक काय आहे ते हे लक्षात घ्यायचे. ट्रिक काय आहे, तर ते त्रिकूट आहे की नाही हे पाहायचंय. मग त्रिकूट आहे की नाही पाहण्यासाठी आपल्याला त्रिकूटामधली तिसरी संख्या काढायची आहे. सगळ्यात लहान संख्या किती आहे, तर याच्यामध्ये 15 आहे. आपल्याला बेसिक त्रिकूट माहित आहे 3, 4 आणि 5 आहे का नाही. मग ही 15 ही 3 ची किती पट आहे, तर 3 ची 15 ही 3 गुणिले 5 पट आहे. ही 3 ची 5 पट आहे. म्हणून आपल्याला इथं 25 ही सुद्धा काय आहे, पट आहे की नाही, तर किती आहे, 5 ची 5 पट आहे. कितीची 5 गुणिले 5, 5 ची पट काय आहे, 25 आहे. तर याच्यामध्ये लक्षात घ्यावं लागेल आपल्याला की आता इथली 4 ची पट काढावं लागेल आपल्याला, होय की नाही. म्हणजे मग राहिलेलं हे त्रिकूट काढण्यासाठी त्रिकूटातली संख्या कोणती आहे राहिली, या त्रिकूटातली संख्या कोणती राहिली, तर या त्रिकूटातली संख्या राहिली 4. किती राहिली, याची त्रिकूटामधली संख्या किती राहिली, तर 4 राहिली. म्हणून 3 त्रिकूटातली संख्या 4 शिल्लक राहिलेली आहे, म्हणून 4 ची सुद्धा 5 पट काढा. 4 पंचे 20, म्हणून या ठिकाणी किती उत्तर आलं, 20. म्हणजे 15, 20 आणि 25 हे काय आहे, त्रिकूट आहे. त्रिकूट आहे. म्हणजे जर 15 आणि 25 कधीही आलेला असेल याच्यामध्ये, तर उरलेली बाजू काय असते, तर 20 असते. हे लक्षात ठेवायचं आहे. कारण 3 5 15, 5 5 25, तर 4 पंचे 20. म्हणजे बेसिक आपल्याला त्रिकूट माहित आहे 3, 4 आणि 5. तर या दोन संख्यांचा पट जी आहे तीच मधल्या संख्येची पट असते, हेही लक्षात ठेवायचं आहे. आणि इथं आपल्याला उदाहरण सोडवण्याची गरज नाही. जर आपल्याला हे उदाहरण नियमानुसार सोडवायचं झालं तर कर्णाचा वर्ग म्हणजे 25चा वर्ग करीत बसावं लागेल आणि 15चा वर्ग आहे का नाही अधिक इथं दिलेला नाही म्हणून एसीचा वर्ग असं करावं लागेल, बीसीचा वर्ग. मग आता 25चा वर्ग करावा लागेल 625 बरोबर 15चा वर्ग करायला 225 आणि अधिक बीसीचा वर्ग करावा लागेल. आता ह्या 625 मधून काय करावं लागेल, तर 225 वजा करावं लागेल. 225 वजा करा म्हणजे बीसीचा वर्ग निघेल तुमचा. मग आता हे वजाबाकी केली आपण, काय आली वजाबाकी याची,
गुणाकार, 5 5 गेलं 0, त्यानंतर इथं 2 2 गेलं 0 आणि 6 2 गेलं 4, 400 उरलं. बीसीचा वर्ग, दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतलं तर दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतलं इथं आलं 20 बरोबर बीसी. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला क्रिया करण्यापेक्षा आपल्याला जर त्रिकूट माहित असेल 3 4 5, याच्यातल्या दोन बाजूंचं त्रिकूट लक्षात घ्यायचं. दोन बाजूंच्या पट किती आहे दिलेल्या संख्या, दिलेल्या बाजू याच्यामधल्या दोन संख्यांचे किती पट आहेत आणि तेवढीच पट उरलेल्या बाजूची काढायची. म्हणजे इथं 4 5 दिले असतील तरी ठीक आहे, 3 4 दिले असतील तरी ठीक आहे आणि 5 3 दिलं असेल तरी ठीक आहे. उरलेली जी याच्यामधली 3 4 आणि 5 मधली संख्या आहे त्याची किती पट, याची किती पट आहे, या संख्येची किती पट आहे, तेवढीच पट उरलेल्या बाजूंची करायची. ते असतं त्याचं उत्तर. चौरसाच्या कर्णावरील काही एक उदाहरण आपण या ठिकाणी तुम्हाला समजून सांगत आहे. आता या ठिकाणी बाजू आपल्याला दिली, उदाहरणार्थ इथं दिलेली बाजू असेल तर त्या बाजूवरून आपल्याला चौरसाचा कर्ण काढता येऊ शकतो. तर बाजू इथं आपल्याला दिली असेल, इथं बाजू दिली असेल 8 सेंटीमीटर, तर आपण हे सूत्रावरून आपण सोडवू शकतो. चौरसाचा कर्ण काढताना वर्गमुळात 2 गुणिले बाजू. आता बघा 2 गुणिले वर्गमुळात 2 गुणिले इथं 8 लिहिलं, 8 दोन्ही वर्गमुळात 16, म्हणजे चौरसाचा कर्ण किती येईल मग? काहीच आवाज येत नाही. 8 वर्गमुळात 2 अशा पद्धतीने काय झाली, कर्णाची लांबी आली. म्हणजे हे वर्गमुळाच्या बाहेर घेतलं, बाहेर आहे 8 म्हणून बाहेर घेतले आणि वर्गमुळात 2 ही झाली त्याच्या कर्णाची लांबी. 8 वर्गमुळात 2 आहे की नाही. तर अशा पद्धतीनं याच्यावरच आपण उदाहरण घेऊ शकतो. त्याचबरोबर आता आपण दुसरे सूत्र आपण या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे. चौरसाचा कर्ण बरोबर काय, वर्गमुळात 2 गुणिले बाजू. त्याचबरोबर इथं दुसरी गोष्ट, चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग बरोबर बाजूचा वर्ग. हे क्षेत्रफळाचं आपल्याला सूत्र माहितच आहे पहिलं, परंतु 1/3 गुणिले कर्णाचा वर्ग हे सुद्धा सूत्र या ठिकाणी लागू पडतं. म्हणून आपण इथं जर याच्यावरचं उदाहरण सोडवायचं झालं, याच्यावरचं जर कर्ण दिलेला असेल, आपल्याला काय दिलेला असेल, दिलेला कर्ण असेल. आता उदाहरणार्थ आपल्याला इथं 5 हा कर्ण दिला या उदाहरणामध्ये आणि आपल्याला काय सांगितलं, क्षेत्रफळ काढा आणि बाजू दिलेल्याच नाही. तर अशा वेळेस काय करायचं बघा, बाजू दिली का आपल्याला, तर नाही दिली, मग काय सूत्र वापरायचंय, 1/2 गुणिले कर्णाचा वर्ग, म्हणून 1/2 गुणिले कर्ण किती आहे इथं 5 आहे म्हणून 5चा वर्ग, म्हणून 1/2 गुणिले 5चा वर्ग म्हणजे 5 5 25. 2 ने काय करा, 25 ला भागा, किती आला 12.5, म्हणून 12.5 चौरस सेमी. हे काय झालं, तर या चौरसाचं क्षेत्रफळ झालं. म्हणजे जर आपल्याला कर्ण दिला असेल आणि त्याचं क्षेत्रफळ विचारलं तर सूत्र वापरायचे आपल्याला 1/2 कर्णाचा वर्ग. आणि जर आपल्याला बाजू दिली असेल आणि कर्ण काढायचा असेल तर आपल्याला सूत्र वापरायचे 1/2 बाजूचा वर्ग. अशा पद्धतीने हे उदाहरण आपल्याला सोडवायचं आहे, हे लक्षात ठेवायचं. चला तर आपण या ठिकाणी 30, 60 आणि 90 त्रिकोणाचे प्रमेय हेही एक मुद्दा आपण या ठिकाणी पूर्ण करणार आहोत. तर हा प्रमेय काय सांगतो, तर कोणताही जर त्रिकोण असेल तर या त्रिकोणामध्ये जर 90 काटकोन त्रिकोण असेल आणि काटकोन त्रिकोणामध्ये म्हणजे हा 90 अंशाचा एक कोन आहे म्हणजे काटकोन त्रिकोण आहेच. जर अशा वेळेस या काटकोन त्रिकोणामध्ये याचं 90 अंश माप असतंच, जर याचं 30 अंश आणि याचं 60 अंश असेल, जर अशा पद्धतीचे माप असतील तर एक लक्षात ठेवायचं आहे, 30 अंश कोणासमोरील जी बाजू आहे ती कर्णाच्या 1/2 पट आहे. 1/2 पट कोणाच्या, कर्णाच्या. कर्ण म्हणजे हा जर उदाहरणार्थ, आणि ही बाजू जी आहे 60 अंशासमोरील
तर ती कर्णाच्या 3/2 पट असते. हे लक्षात ठेवायचं आहे. आता मी इथं तुम्हाला सांगितलं, इथं कर्ण दिलेला आहे आपल्याला समज उदाहरणार्थ 7 आहे, ठीक आहे नाही, कर्ण किती दिला आहे 7 आहे. मग आता ही बाजू काय होईल, ही 30 अंशासमोरील बाजू काय होईल, तर कर्णाच्या 1/2 पट आहे की नाही. कोणती बाजू, तर ही कर्णाच्या 1/2 पट, म्हणून 1/2 गुणिले 7. कोणती बाजू होईल, ही बाजू खालची BC बाजू. आणि AC बाजू काय होईल, तर कर्णाच्या किती पट आहे, कर्ण जो आहे त्याच्या पट, म्हणजे वर्गमुळात 3/2 गुणिले 7 पट. कोणती बाजू झाली, तर ही AC बाजू आणि ही झाली BC बाजू. म्हणजे एक लक्षात ठेवायचं आहे की कर्ण जो दिला आहे त्या कर्णाच्या 30 कोणासमोरील बाजू ही 1/2 पट असते आणि 60 कोणासमोरील बाजू वर्गमुळात 3/2 पट असते. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला त्याची मापे दिलेली असतात आणि पाठच करायचा आहे. त्यानंतर हा पुढचा प्रमेय आहे 45 आणि 45 आणि 90 अंशाच्या काटकोन त्रिकोणाचा प्रमेय. आता या ठिकाणी जर अशा पद्धतीने काटकोन त्रिकोण असेल आणि याचं 90 अंश माप, याचं 45 आणि याचंही 45 असेल, तर 45 अंशासमोरील बाजू म्हणजे याच्या ही समोरील ही बाजू कर्णाच्या किती पट असते, तर 1/2 पट असते. कोणाच्या, कर्णाच्या. ही सुद्धा काय येईल, मग तेवढीच येईल, कारण दोन्ही 45 अंशाचे कोण आहेत, म्हणून या 45 अंशासमोरील बाजू ही काय असते, 1/2 पट असते. म्हणजे उदाहरणार्थ इथं कर्ण दिला मी 10, तर बाजू काय येईल, मग बाजू येईल 1/2 गुणिले 10. अशा पद्धतीने ही बाजू येईल, लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे बाजूचं माप जर दिलं नसेल तरी ते आपल्याला काढता येतं. कशावरून काढता येतं, तर कर्णाच्या मापावरून दोन्ही बाजूचं माप काढता येतं. जर असा काटकोन त्रिकोण दिला आणि तुम्हाला जर कर्ण दिला आणि ह्या बाजू दिल्याच नाही, तर बाजू काढण्यासाठी जर हे 45 अंश कोणाचं माप दिलं आणि जर बाजू काढण्यासाठी आपल्याला या प्रमेयाचा वापर करावा लागेल. म्हणजे बाजू ह्या 1/2 कर्णाच्या पटीत, म्हणजे 1/2 गुणविले कर्णाची लांबी. अशा पद्धतीने ही आपल्याला दुसऱ्या बाजूचे माप निघतील. तेव्हा जर 45 अंश आणि 90 अंश त्रिकोण असेल, म्हणजे काटकोन त्रिकोण असेल, परंतु त्यांचे 2 कोण हे 45 अंशाचे असतील, तेव्हा हे लक्षात ठेवायचं आहे. अशा पद्धतीनं आजचा हा तास आपण संपवत आहोत. हे सर्व तुम्ही व्यवस्थित पहा आणि याच्यावरील उदाहरणं सोडवा, हे लक्षात ठेवायचं आहे. दिलेले उदाहरणं याच्यावरून सोडवायचे आहेत.